डोंगरदेवाचा प्रकार कसे राहतात? मग ज्याला ते काटेवर असतं ना, मग तो काटा आणतो, मग तिला मारलं बिलं ना तर मग वळत वाटतात, सकाळी तो आया बाया करतो, असं होतं. पहिले तर सर्वांना जय आदिवासी. आपल्या आदिवासी संस्कृतीत सर्वात मोठा उत्सव म्हणजे डोंगरादेव, आणि हा डोंगरादेव उत्सव हा डिसेंबरच्या पौर्णिमेला असतो. आणि हा उत्सव नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा पेठ आणि कळवण तालुका तसेच इतर तालुक्यात पण खूप उत्साहाने साजरा केला जातो. आणि हाच उत्सव बघायला आपण आज कळवण तालुक्यातील ततानी गावात जाणार आहे. आणि डोंगरदेवाविषयी आपण थोडीशी माहिती पण घेणार आहे. त्याच्यानंतर बाकीचा कार्यक्रम बघणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर आज आम्ही डोंगरदेव बघायला ततानी गावात जाणार आहे. आणि माझ्यासोबत आहे हेमंत आणि इकडं आहे पोपट, आणि दुसरं कोणी आलं तर बघू. चला तर आम्ही आता निघतोय. चला तर पेट्रोल भरून झालंय, आता आम्ही पुढे निघू.
तुमचं नाव काय आहे बाबा? जानू चौधरी. कसं काय राहतं पहिल्या दिवसापासूनचा कार्यक्रम कसा राहतो? नाही, पहिल्या दिवसापासून ज्या दिवसापासून थोम ठोकतो ना त्या दिवसापासून कसं राहतं ना ते थोडक्यात सांगा. पहिले दिवस थोम आणला मग मंदिरात ठेवायचं. मंदिरात मग गाडी वाढायची, मग गाणं थोडं सांगायचं, देव वाळायचे, शिवार वाळायचे आणि मग ते थोम आणून ते मावल्या इथं ठोकून देतात. आणि ते थोम कसलं राहतं म्हणजे त्याच्यामध्ये काय काय राहतं? थोम म्हणजे नाही झेंडूला फुल झेंडूने फुल देतात आणि मग तो आपण दोन मावल्या सला वारा ये समजा मग त्या उपाशी ठेवता मग आपण उपाशी ठेवता म्हणजे समजा ना मग आपण दोन मावल्या गणपती आणा ना तो थोम आणा का मग परत अर्धर खणाना त्यात पुंजापत्र देवाने टाकाना मग जे आपल्याला देवना मंत्र सांगता येईल ना आपल्या मनात ते सांगा ना आपण 5 शब्द आणि मग टाकाना गाडी देवाना गाडी दिल्या पूर्ण फिराना मग समोरून मावल्या फिरण्या का आव फिरण्या का मग समजा ना मग मुन्ना का जेवण कर देवा समजा कथा चालं ना मग अशा हलज्या का मग त्या देव अंगात आणवा लागतात. सकाळी नाही का सकाळी पहाटे उठलं ना का त्याच्यानंतर काय करता बा? असं झालं आंघोळ पांघोळ झाली तर देव मागणीलाच जातात. मागणे म्हणजे दिवसभर गाव मागून गावावर मागायचं आणि संध्याकाळी आल्यावर मग असं मग कार्यक्रम चालतो. पौर्णिमेच्या दिवशी गडाला चढतो ना त्या दिवशी कसं काय असतं? असं म्हणजे पौर्णिमा आली जे रोज पौर्णिमा राहील ना ते रोज मग आई काढी आपले फुलजाई रोपेल आई काढी मग वारावाल्याशी उठतानी हवानीत आणि मग त्यांना बोकड्या राहतात. या बोकड्या पुढे चालतात आणि मग आई काढी त्यांचे मग ह्या देव घेऊन चालतात. मग सगळं गाव तिथे जातो पाया पडायला गडाला डोंगऱ्या देवच्या गडाला जायचा. मग रात्रभर तिथे बी अशीच नाचतात कुचतात आणि मग पहाटी बघत असतो. आता हा आमचे मुदान आहे हा मग औषध आम्ही जाणार त्याच्या गडला देव खालीच राहते मग आम्ही बघतच जाणार आणि मग तड पुंजापत्री करणार ते माऊलीची शेला हातरून देणार आणि काय भर सामान असेल ना माऊलीचा तो तितका तिडे सोडणार. दिवा तितका लावणार आणि सगळं ती तड सोडणार आणि मग आम्ही खाली उतरून येणार आणि मग पहाट झाली का सगळा देव मग तिथं पाया पडायला चढते. मग आरोळी देतात चढते. त्याच्यानंतर मग घरी आल्यावरती बाकीचं कार्यक्रम कारण की एवढ्या दिवशी उपवास राहतो. मग आता एवढा दिवसाचा उपाशीच आहे बरं का मंडळी उपाशी आहे. मग तिकून उतरून आल्यावर मग धानीवर येतात घरी येतात नाही ते धानीजोर थांबतात. मग धानीवर मोठा कार्यक्रम होतो तो मग त्याला पूजापत्री धानीच्या राहत्या ते देवाच्या डोंगरे देवाच्याच पूजापत्री त्याच्या भरपूर करावं लागते आणि त्याला ती पूजापत्री झाली मग त्या बकरा काही अशी असती ना त्या मग लावायची आणि मग त्या मारायची आणि मग भंडारा भाऊ करते. म्हणजे एवढ्या दिवसाचा उपवास एकच दिवशी ते आता मग ते फळांची म्हणजे अशी असते मग 2 मेंढी असतात आणि 1 मेंढी असते आणि 4 कोंबड्या असतात. तांबडा
दवळा फिरंगा आणि एक तळग असते, मग ते बगळ्या भूत असतो, मग त्याला तो दवळा कोंबडा द्यावा लागतो तिथे पाडायला, आणि फिरंगा कोंबडा असतो ना तो मग शिवावर द्यावा लागतो, आणि तो तांबडा कोंबडा असतो ना तो मसन घाईवर द्यावा लागतो, आणि ती तलग असते ना ती दायाखाला द्यावा लागते, आणि मग ते मेंढ्या असतात ना ते जुगून वाजतात तिथे, मग तिथं ते जोडपा लावा लागतं, एक मेंढी एक मेंढा, मग ते झोडून मारायचे, म्हणजे जोडीनेच झोडून मारायचे. हा, आणि तो एक मेंढा असतो ना तो एक मग म्हशाला वेगळा असतो, म्हशा तिथं देवा लागतो, आणि मग तो कार्यक्रम एकच जागी स्वयंपाक बनवायचा, मंडळाला जेवण फोन करून द्यायचं, मग संपलं, मग ते संपलं का मग हे डोंगरात ठेवायला लागतं. म्हणजे पहिल्या वर्षी ते करतात आणि दुसऱ्या वर्षी हे करतात. हा, हे करतात. म्हणजे पहिल्या वर्षी पळंजी आणि दुसऱ्या वर्षी डोंगरादेव. हा, तर बाबा देवाचे म्हणजे डोंगर देवाचे प्रकार कसे राहतात? मग ज्याला ते काट्यावर असतं ना मग तो काटा आणतो आणि ते खळीवर ठेवतो आणि त्याच्यावर मग तो लोळतो, त्याच्यावर लोळला का आणि मग तो दुसरा जर असला ना एक दारवाड्या असतो, मग तो कळशी भरी पाणी आणतो आणि मग तो सारखा पितो असतो, आणि परत आग्या असतो ना, ज्याला आग्या असलं ना तो मग या इस्तो मध्ये उडतो, इस्तो आतून आत घेतो आणि फुरकारतो आणि अंगावर मारतो तो समजा, आणि जो ज्याला सर्पचा असतो ना सर्पाचा वार आला ना तो मग भुईवर चालतो तो समजायला, आणि जो भूत असतो ना भूत मग तो काठी घेतो ना वर करतो आणि मग त्याला साठ मारायचं असं कडाकड मारायचं, मग मारल्यावर मग तो त्याचा वारा मुडतो, मग त्या साठ मारल्यावर लगेच माऊली पडतात. आणि तो बाबा शाट असतो तो कसला असतो, म्हणजे कसला? तो आंबाडीचा फेला असतो, त्याचा मग तो साठ बनवायचा, साखरा सारखा बनवायचा, आणि तो लागत नाही का म्हणजे? मग त्याला ते वारा असला ना तो अजिबात त्याला किती मारला तरी काही लागणार नाही, आणि ज्याला काही नसलं ना मग तो बोळून जाणार, आणि ज्याला काटेवारा नसला त्यांनी ढवाळी जर केली ना त्याला काटे पोचतात ना मग तो जातात सकाळी तुला बोंबलूनच. मग म्हणजे कोणी बा ढोंग करत असेल तर असं. आणि भूताचा म्हणजे कसं आहे असतो, तो जर खरा भूत असेल ना त्याला किती मारा तरी काही नाही, आणि एखाद्याने तोच केला मला मी मारा बाबा धन केला वाटतं ना, मग तिला मारलं बिलं ना तर मग वळत वाटतात, मग सकाळी तू आया बा आया करतो असं होतं. बाहेरगावचं असेल तुम्ही कोणी नाही जात असं? आता जे घरी आलेले आहोत सर्व वारकऱ्यांनी आपल्याला खेळ करायचे आहेत. साखरी तालुका लोहा जिल्ह्यामधून सोमीरा गायकवाड आमचे गुरु आहे, तसेच जेजू गायकवाड आमचे सुद्ध गुरु आहे. हा देव खळीला मान देतो, आमच्या गुरुला मान देतो, मुद्धानीला मान देतो, कतकरीला मान देतो, हनुमानला मान देतो, माझ्या वडिलांना मान देतो, माझ्या आई सारखे त्याला मान देतो, माझी बहीण सारखे त्याला मान देतो, माझे भाऊ सारखे त्याला मान देतो. कशी जोड होता मंडळी.
Never.
Thank you.